शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत आवळ्याची कँडी, आवळा कँडी। मार्केटमध्ये खूप सारे आवळे आलेले आहेत ताजे ताजे, आणि मी इथे 1 किलो आवळे आणले। हे बघा, 1 किलो आवळे आणले आणि त्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तर आता आपण साध्या पाण्याने धुवू। पहिले मी मिठाच्या पाण्याने धुवून घेतले आधी, सगळ्यात आधी, म्हणजे याचं सगळं निघून जाते, ते कडवटपणा वगैरे माती वगैरे लागलेली असते, म्हणून मिठाच्या पाण्याने आधी धुवून घेतले स्वच्छ। आणि आता मी साधे पाणी टाकलं। तर साध्या पाण्याने आपण 2-3 पाण्याने आवळे छान स्वच्छ धुवून घेतले मी। आता काय करू, आपण या आवळ्याला एका कॉटनच्या कपड्यावर टाकून स्वच्छ छान हे आवळे आपण पुसून घेऊ। म्हणजे याला पाणी नाही राहिलं पाहिजे, म्हणून छान स्वच्छ कॉटनच्या कापड्यावरती टाकू आणि छान हे आवळे पुसून घेऊ। हे बघा, स्वच्छ असे छान पुसून घ्यायचे। याचं पाणी पूर्ण काढून टाकायचं, आवळ्याचं एकदम कोरडे करून घ्यायचे। किंवा मग तुम्ही याला थोडा वेळ 5 मिनिट 5-10 मिनिट फॅनमध्ये पण सुकवू शकता। आता आपण इथे एक पॉलिथिन घेतलेली आहे। हे बघा, एक पॉलिथिन घेतलेली आहे। आता या पिशवीमध्ये आपण हे आवळे सगळे भरून घेऊ छान। तुमच्याकडे एखादा जर प्लास्टिकचा डब्बा वगैरे असेल तर तुम्ही डब्यामध्ये पण ठेवू शकता। आता मी पिशवीमध्ये घेतले, हे ठेवले, आणि याला छान असं पॅक करून घेऊ आपण, आणि याला स्टॅपलर मारून घेऊ। पूर्ण फिट्ट करून घ्यायचं याला आणि छान असं स्टॅपलर मारून घ्यायचं। हे बघा, आता हे छान असं पॅक झालेलं आहे। आता ही पिशवी आपण फ्रीजरमध्ये 2 दिवस ठेवून देऊ। हे बघा, आता आपण आवळे हे असे 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवले। 3 दिवस ठेवले मी फ्रीजमध्ये, आणि आता हे काढून घेतले बाहेर। तर आता काय करू, आपण याला बाहेर काढू। असं पॅक करून ठेवलं तुम्ही याला छान। हे बघा, मस्त आपले आवळे छान कडक झालेले आहे। बघा, एकदम गोट्यासारखे असे टणक कडक झालेले आहे। आता आपण याला बाहेर काढून घेऊ। बघा किती कडक झालेले आहेत। याच्यामध्ये थोडं नॉर्मल कोमट पाणी टाकून घेऊ। आता आपण याला 7-8 तास याला असंच ठेवायचं आहे, कारण याची प्रोसिजर करायसाठी आपल्याला 7-8 तास लागतात। तर हे कडक आहे आता, तर याच्यामध्ये आपण थोडं नॉर्मल असं कोमट पाणी टाकून देऊ आणि 7-8 तास याला असंच ठेवून द्यायचं। नंतर मग काय होते माहिती आहे का, आपोआप याच्या पाकळ्या उलटतात आणि मग हे असे छान असे याच्या पाकळ्या आपण पाडून घेऊ। हे बघा, आता याला 7-8 घंटे आपण असंच ठेवू। वगैरे सगळा हा बर्फ आहे याला, तर हे सगळं असं निघून जातं। आणि 7-8 तास याला असं ठेवलं की मग काय होतं माहिती आहे का, असे हे नरम होतात मग, आणि याच्या पाकळ्या निघतात अशा वेगळ्या वेगळ्या। तर आपण 7-8 तास आता याला असं हे बघा, आता 5-6 तास आपण काय केलं माहिती आहे का, हे आवळे असेच काढून ठेवले होते आणि थोडे आपण नॉर्मल पाण्यामध्ये घालून ठेवले होते। तर आता मी याला बाहेर काढले आणि इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। हे बघा, पाणी उकळायला ठेवलं। आता पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हे आवळे टाकून घेऊ। पाण्याला उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये 5 मिनिट फक्त, म्हणजे कशी त्याची साल पण लवकर निघून जाते आणि मग आपल्याला त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायला पण जास्त जड जात नाही, लवकर त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात। म्हणून 5 मिनिट आपण याला या पाण्यामध्ये थोडं उकळून घेऊ। हे बघा, आता अशा प्रकारे आपण 5 मिनिट याला छान उकळून घेतलेला आहे। आता काय हे पाहिजे, याच्या पाकळ्या अशा मोकळ्या होऊन झाल्या। बघा, हे पहा, मोकळ्या होता याच्या पाकळ्या। थोडा वेळ 5 मिनिट उकळून घेतलं याला की याच्या पाकळ्या काय होतं माहिती आहे का, मोकळ्या होऊन
आणि मग आपल्याला काढायला असा जड नाही जात ते, नाहीतर मग खूप. आणि आता याला बाहेर काढून घेऊ. एक चाळणी घ्यायची, हे बघा, एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये आपण याला काढून घेऊ. हे बघा, याची साल पण वेगळी होत आहे आणि त्याच्या पाकळ्या पण मोकळ्या होत आहे बघा. हे बघा, आता याला थोडं थंड होऊ देऊ आपण आणि थंड झाल्यावरती मग आपण याला मोकळं करू. हे बघा, आता आपण आवळे काय केले, हे थंड करून घेतले थोडे, आता थंड झालेले आहे. आता काय करायचं आपल्याला, आता याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करायच्या आहे आणि याची साल पण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आपण काय करू, हे बघा, ह्या मोकळ्या झालेल्या आहेत छान पाकळ्या, तर अशा काढून घ्यायच्या आणि याच्यावरची जी साल आहे ती बघा आपोआपच लगेच निघून जाते, आपल्याला जास्त त्रास पण होत नाही काढायला. हे बघा, अशी याची साल काढून घ्यायची. अशा प्रकारे आपण सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या काढून घेऊ आणि मोकळ्या करून घेऊ. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊ आणि याची साल पण आपण सोलून टाकू बघा. म्हणजे कशी आपली आवळा कँडी जी आहे ती एकदम पांढरी शुभ्र बनते. हे बघा, आता आपण अशा प्रकारे सगळ्या आवळ्याचे छान पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या, याची साल पण काढून घेतली. हे बघा, एवढी सारी साल निघाली त्याची. ही साल काढून घेतली की खूप छान मस्त असे आपली आवळा कँडी कशी छान पांढरी शुभ्र बनते. तर आता आपण काय करू माहिती आहे का, इथे मी एक डब्बा घेतलेला आहे. हे बघा, सगळ्यात आधी आपण काय करू, आणि त्याच्यासाठी मी काय केलं, साखर जी आहे ना, तर 1 किलो आवळे आपले, तर 700 ग्रॅम मी साखर घेतली आहे. बघा, 700 ग्रॅम साखर घ्यायची 1 किलो आवळ्यासाठी. आता सगळ्यात आधी आपण काय करू, साखरेची लेअर एक टाकू. हे बघा, साखर घालायची आधी. साखर घातली की त्याच्यावरती थोडे हे आवळे घालायचे. हे बघा, एवढे आवळे घातले की परत याच्यावरती साखर घालायची. आता परत याच्यावरती आवळे घालायचे. आता याच्यावरती परत साखर घालायची. हे बघा, परत आवळे घालायचे. आता आपण पूर्ण आवळे टाकून देऊ याच्यामध्ये. आणि आता ही साखर पण आपण याच्यावरती टाकून देऊ. बघा, आता काय करायचं माहित आहे का, डब्बा पॅक करून, आता आपल्याला हे डब्बा असं मी अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे. बघा, आता हा डब्बा पॅक करून आपल्याला झाकण बंद करून 3 दिवस आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. आणि 1 दिवस झाला की परत उघडून पाहायचं, दुसऱ्या दिवशी परत उघडून पाहायचं, त्याला खालीवर खालीवर करत राहायचं. अशा प्रकारे आपण 3 दिवस आता याला असंच ठेवणार आहे. हे बघा, आता आपण हे आवळे 2 दिवस ह्याच्यामध्ये साखर टाकून ठेवलेली आहे. बघा, साखरीचं अगदी पाणी झालेलं आहे छान. आणि माहित आहे का,
याला म्हणजे असं एक दिवस झाला की याला खालीवर खालीवर करत राहायचं. तर मी याला खालीवर केलं. आता 2 दिवस झालेले आहे आणि पूर्णपणे या साखरीचं पाणी झालेलं आहे बघा. छान असे आवळे याच्यामध्ये मुरलेले आहे. आता 2 दिवस झाल्यानंतर आपण काय करायचं माहीत आहे का, याच्यामध्ये हे एक लिंबू घेतलेला आहे मी. हे बघा, एक लिंबू घेतलेला आहे. एका लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून द्यायचा आपण. पूर्णपणे आपल्या साखरीचं पाणी झालेलं आहे बघा. आणि 2 दिवस मी याला खालीवर खालीवर केलं. खालचे वर वरचे खाली करत राहायचे याला रोज सकाळी. हे बिया पडल्या याच्यामध्ये काढून घेते. आता एक लिंबू याच्यावरती आपण पिळून घेतलंय बघा. आता याला छान मिक्स करून घ्यायचं हळूहळू. हे पहा, खालीवर करून घ्यायचं म्हणजे ते लिंबाचा रस सगळ्या आपल्या आवळ्याला लागतो. हे बघा, सगळं आपण मिक्स करून घेतलं. आता परत याला आपण परत 2 दिवस याला असंच ठेवणार आहे आपण. हे बघा, आता छान खालीवर खालीवर करून घेतलेलं आहे. साखरीचं पूर्ण पाणी पण झालेलं आहे आणि छान आवळे त्याच्यामध्ये मुरून राहिले त्या साखरीमध्ये. हे बघा किती छान असे. आता आपण 2 दिवस याला असंच ठेवून देऊ आता. आणि रोज याला खालीवर करायचं सकाळी. झाकण बंद करू आणि ठेवून देऊ. हे बघा, आता आपले आवळे छान आपण 3 दिवस छान असे याच्यामध्ये साखरीमध्ये छान मुरू घातले होते बघा. तर याला मी रोज असं खालचं वर वरचं खाली करत राहिली. आता छान हे झालेले आहे आपले. तर आता आपण काय करू, याला असे एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये हे खाली एक भांडं ठेवायचं. त्याच्यावर ही चाळणी ठेवायची आणि त्याच्यावरती हे सगळे आवळे टाकून घ्यायचे. म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ते आपलं वाया जात नाही आणि ते पाणी आपल्याला कशामध्ये पण यूज करता येते. त्याचा आपल्याला च्यवनप्राश पण बनवता येतं, काही पण बनवता येतं. हे पाणी फेकून नाही द्यायचं, कशाला पण उपयोगी पडतं हे पाणी. ज्यूस पण याचा छान होतो, ज्यूस पण आपल्याला करता येतो याचा. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे आवळे हे काढून घेऊ. किती छान पाक झालेला आहे बघा. घट्ट घट्ट छान असं हे याचं साखरीचं हे पाणी निघालेलं आहे आणि जसं पाकासारखंच आहे हे. छान बघा, याचा ज्यूस पण खूप छान होतं, शरबत पण होतं, याचं शरबत पण बनतं. याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि याचं शरबत किंवा करून पण आपण पिऊ शकतो. आणि पाचक पण असते छान आपल्या शरीरासाठी. किंवा मग आपण आवळे घ्यायचे आणि त्याचा च्यवनप्राश पण आपण बनवू शकतो या साखरीच्या पाकापासून. बघा, हे बघा, अशा प्रकारे आपण आता हे सगळे आवळे काढून घेतले याच्यामध्ये एका गाळणीमध्ये. आणि खालून एक भांडं ठेवलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये हे छान झरू द्यायचे. चांगले अर्धा 1 तास याला असंच राहू द्यायचं. आणि अर्धा 1 तासाने मग याला आपण वाळू घालू एका ताटामध्ये. बघा, आता हे आपले छान असे पाणी झरलेले आहे. आता याला काय करायचं, आपण असं उन्हामध्ये वाळू घालायचं. तर एक 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 आपण असं ठेवून घेऊ छान. आणि याला उन्हामध्ये चांगलं 3-4 दिवस असं कडक उन्हामध्ये याला वाळवून घेऊ. हे बघा, असे वाळू घालायचे याला, असे ठेवायचे सगळे एक 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 एक. आणि उन्हामध्ये छान असे 3-4 दिवस छान कडक होईपर्यंत वाळू घालायचे. हे पहा, असे सगळे आपण आता ठेवून घेऊ. नंतर 3-4 दिवस याला चांगली कडक ऊन द्यायची. हे बघा, आता आपण अशा प्रकारे सर्व आवळा कँडी हे वाळून घेतली. छान 8 दिवस याला वाळू दिली. मस्त उन्हामध्ये काय करायचं माहिती आहे का, चांगली 8 दिवस वाळून घ्यायची. हे बघा, अशी कडक चांगली होऊ द्यायची. इतकी खुसखुशीत झालेली आहे बघा, खूप छान अशी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत मस्त झालेली आहे.
याला आता काय करायचं माहिती आहे का, 1 चमचाभर पिठी साखर घ्यायची आणि 1 चमचाभर पिठी साखर याच्यावरती अशी टाकून छान याला असं पिठी साखरेमध्ये ठेवून द्यायचं बघा, म्हणजे कशी हे एकमेकाला चिपकणार नाही. तशीच ही खूप छान वाळलेली आहे, बिलकुल चिपकणारच नाही आहे. बघा किती छान वाळलेली आहे. आवाज पण याचा कसा येतो बघा, मस्त अशी वाळली. 8 दिवस चांगली वर वाळू द्यायची उन्हामध्ये छान अशी. आता हे आपण पिठी साखरेमध्ये घालून घेतली. एकदम खुसखुशीत अशी आपली आवळा कँडी बनलेली आहे बघा. खूप छान गोळून घ्यायचं याला मस्त असं. आता बरणीमध्ये याला भरून ठेवायचं बघा. किती छान झालेली आहे, पांढरे शुभ्र आणि एकदम खुसखुशीत मस्त. हे बघा बघा, अशी आपली आवळा कँडी तयार आहे बघा. पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत मस्त बनलेली आहे. हे बघा तोडून दाखवते छान. पहा किती खुसखुशीत आहे. पातळ नाही झाली अशी, एकदम अशी नरम पण नाही पडणार. ही वर्षभर अशी कडकच्या कडक आणि छान खुसखुशीत राहणार आहे बघा. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा आवळा कँडी, मी जशा पद्धतीने केली तशी. तर रेसिपी जर आवडला, व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि करून बघा अशा पद्धतीने आवळा कँडी तुम्ही. धन्यवाद.